श्री स्वामी समर्थ. मेष राशी 15 ते 21 डिसेंबर साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मेष राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा काय परिणाम देईल. या आठवड्यात कोणता निर्णय तुमचा मार्ग मोकळा करेल. आर्थिक स्थिती, करिअर, नाती आणि आरोग्य या क्षेत्रात कोणते बदल घडतील. या आठवड्यात मेष राशीच्या जीवनात कोणते नवे वळण येणार. कोणत्या गोष्टीत संयमाची गरज आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मेष राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष राशीला येणाऱ्या आठवड्यात प्रयत्नांना योग्य दिशा मिळेल. नवीन उत्साह जाणवेल. वैयक्तिक योजनांमध्ये स्पष्टता जाणवेल. ग्रहांची अनुकूल साथ लाभेल. यामुळे तुम्ही पुढे जाण्यास सज्ज व्हाल. काही ठिकाणी संयम आणि संतुलन राखणे आवश्यक आहे. या आठवड्यात निर्णय क्षमता, धैर्य आणि ऊर्जा तुमच्यासाठी मुख्य आधार ठरतील. तुम्हाला कामात स्थैर्य, भावनिक नाती, आर्थिक संधी, कौटुंबिक व्यवहार आणि आरोग्य या सर्व क्षेत्रात नवीन वळण पाहायला मिळेल. करिअर व व्यवसाय. मेष राशीची या आठवड्यात कार्यक्षमता वाढेल आणि कामातील वेगही वाढेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे, पण त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरेल. ऑफिसमध्ये जबाबदाऱ्या वाढल्या तरी ताण जाणवणार नाही. करिअरमध्ये स्पष्टता आणि धडाडी दिसेल. वरिष्ठ तुमची दखल घेतील आणि तुमच्या क्षमतेला योग्य ओळख दिली जाईल. आठवड्याच्या सुरुवातीला एखादी महत्त्वाची योजना किंवा उपक्रम सुरू करण्याचा विचार करू शकाल. कार्यक्षेत्रात शांतता आणि संयम तुमच्या बाजूने काम करतील. तसेच व्यावसायिकांना हा आठवडा फायदेशीर ठरेल. तुम्हाला नवीन ग्राहक, नवीन करार किंवा दीर्घकालीन व्यवहार लाभदायक ठरतील. व्यावसायिक ज्या कामासाठी खूप दिवसांपासून धडपड करत होते त्यात अपेक्षित परिणाम दिसून येतील. मात्र व्यावसायिक गुंतवणुकीसाठी घाई करू नका. व्यवसायातील कोणतेही दस्तऐवज तपासून मगच निर्णय घ्या. आर्थिक स्थिती. मेष राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात आर्थिक स्थिरता लाभेल. तुम्हाला एखाद्या जुन्या ठिकाणाहून पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. अचानक पैशांची ये-जा होऊ शकते. कामातून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होईल. फ्रीलान्स, पार्ट टाइम किंवा एखाद्या नवीन कामातून पैसे मिळू शकतात. पण या आठवड्यात अनावश्यक खर्च वाढतील. त्यावर नियंत्रण ठेवल्यास आठवड्याचा शेवट लाभदायक ठरू शकतो. त्यासाठी पैशांचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा. कोणावरही आंधळा विश्वास ठेवून पैसे देऊ नका. ज्यांनी कर्ज घेतले आहे त्यांचे हप्ते सुलभतेने भरता येतील. घरगुती खर्चासाठी बजेट तयार ठेवणे फायद्याचे ठरेल. शिक्षण. मेष राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा अनुकूल परिणामांचा असेल. ज्यांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत त्यांना शिक्षकांकडून व मार्गदर्शकांकडून मदत मिळेल. अभ्यासाच्या वेळापत्रकात थोडा बदल करून घेतल्यास फायदा होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. अभ्यासातील लक्ष वाढेल. एकाग्रता टिकून राहील. तंत्रज्ञान, विज्ञान किंवा कला या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष लाभ होईल. स्पर्धा परीक्षांचे निकाल समाधानकारक येतील. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य. मेष राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला रक्तदाब, डोकेदुखी, झोपेची तक्रार व थकवा जाणवू शकतो. त्यामुळे या त्रासांकडे दुर्लक्ष करू नका. तुम्हाला मानसिक ताण कमी करण्यासाठी प्राणायाम, ध्यान किंवा निसर्गात वेळ घालवणे उपयुक्त ठरेल. दररोज हलका व्यायाम, संतुलित आहार आणि पाण्याचे सेवन आवश्यक आहे. आपली झोप पूर्ण करा. तसेच ज्यांना जुन्या आजारांचा त्रास आहे त्यांनी औषधोपचार वेळेत घ्या. प्रवास करणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. कौटुंबिक जीवन. मेष राशीच्या कुटुंबातील वातावरणात आनंद राहील. भावंडांशी संबंध सुधारतील. जुन्या नातेवाईकांशी संवाद होईल व त्यातून भावनिक समाधान मिळेल.
घरात एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही कुटुंबाला वेळ द्याल आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. घरातील ज्येष्ठांचे आरोग्य सुधारेल. तुम्हाला कुटुंबासोबत एखाद्या कार्यक्रम, धार्मिक कार्य किंवा सण यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. मात्र घरात होणारे छोटे वाद संयमाने हाताळा. विनाकारण वाद वाढवू नका. तुमचे शांत आणि समजूतदारपणे वागणे परिस्थिती सुरळीत ठेवेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. मेष राशीच्या प्रेमी जोड्यांना येणारा आठवडा भावनिक बंध दृढ करणारा आणि रोमॅन्टिक असेल. या आठवड्यात तुम्ही एकमेकांना दिलेली छोटी वचने पूर्ण कराल, ज्यामुळे नात्यातील ऊब वाढेल. आपल्या जोडीदारासोबत अधिक वेळ घालवाल. ज्यांचे प्रेमसंबंध घरात माहीत आहेत त्यांना घरातील लोकांची मान्यता मिळू शकते. मेष राशीच्या अविवाहितांना नवीन प्रस्ताव येऊ शकतात. कुटुंबातील ज्येष्ठांची मदत लाभदायक ठरेल. तसेच वैवाहिक जोड्यांना हा आठवडा स्थिरतेचा असेल. या आठवड्यात तुमच्या नात्यातील ताण कमी होईल. एकमेकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. जोडीदारासोबत एखादी ट्रिप, जेवण किंवा शांत चर्चा तुमच्या नात्याला अधिक आनंददायी बनवेल. एकूण मेष राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा उत्साह, ऊर्जा आणि पुढे जाण्याची प्रेरणा देणारा असेल. या आठवड्यात आरोग्याबाबत थोडा थकवा जाणवू शकतो, पण स्वास्थ्य चांगले राहील. कुटुंबात आनंददायी वातावरण आणि पाठिंबा मिळेल. प्रेमसंबंधात मधुरता वाढेल. गैरसमज दूर होतील आणि वैवाहिक जीवनात शांतता राहील. कामात नवीन संधी, वरिष्ठांची दखल आणि स्थिर प्रगती मिळेल. आर्थिक बाबतीत काही अनपेक्षित लाभ आणि स्थैर्य मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता लाभेल आणि यशाचे संकेत दिसत आहेत. छोटा प्रवास फायदेशीर ठरेल. एकूण येणारा आठवडा स्थैर्य, प्रगती, नातेसंबंधात ऊब आणि मानसिक समाधान देणारा ठरेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.